नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत ना थोडंसं जे व्यायामाच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या मी करते, तर त्या मी तुमच्यासोबत फॉलो करणार आहे. कारण मला माहिती आहे की कुठलीही गोष्ट सारखी जोपर्यंत आपण म्हणजे बिंबवत नाही ना, तोपर्यंत ती समोरच्यावर असर होत नाही त्याचा. आणि माझ्या बऱ्याचशा अशा ताई, मैत्रिणी, काकू, मावश्या अशा आहेत, की मला माहिती आहे की खूप साऱ्या आजारांनी ग्रस्त आहेत. पण तरीही म्हणजे इतकं सारं व्यायामाचं खरं किती महत्त्व आहे, हे कोणालाच सांगायची गरज नाही आहे. पण तरीही बऱ्याच लेडीज मी म्हणेन, की स्पेशली लेडीज मी म्हणेन, की अगदी दुर्लक्ष करतात या गोष्टीसाठी. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं, की दिवसभर घरात एवढं काम होतं, त्याच्यातच किती व्यायाम होतो, एक्स्ट्रा व्यायाम करायची काय गरज आहे? तर मला सांगा, दिवसभर घरातलं जे काम असतं ना, ते व्यायाम नसतो, ते तुमचं एक्झर्शन असतं. आणि त्याचाच असर तुम्हाला पुढे नंतर 40शी नंतर जाणवायला लागतो. जोपर्यंत आपलं वय आहे 40शीपर्यंत तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित वाटतं, फिट वाटतं. पण 40शी नंतर आपले सगळे अवयव, स्नायू, हाडं ही सगळी ठिसूळ व्हायला लागतात. त्यानंतर लेडीजचे तर इंटरनली म्हणजे प्रचंड प्रॉब्लेम असतात. एक तर पाळीचे प्रॉब्लेम असतात, हार्मोनल चेंजेस होत असतात, मेनोपॉजकडे आपण वळत असतो. तर अशासाठी पुढच्या काही गोष्टींचं टेन्शन घेण्यापेक्षा मी म्हणते, की जे खरंच आपल्याकडे नैसर्गिकरित्या ज्या गोष्टी अवेलेबल आहेत, तर त्या आजच का नाही आपण त्याची सुरुवात करायची. बघा, घरातली कामं किंवा ऑफिस किंवा घरातलं सगळं करणं हे तर आहेच, पण जर तुम्ही फिट असाल तरच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकता. नाहीतर तुम्ही आज कितीही पैशाच्या मागे धावपळ करताय, पण उद्या तोच पैसा तुम्हाला डॉक्टरकडे अर्धा भरावा लागतो. मग मला सांगा त्याचा काय उपयोग? तसंच ज्या गृहिणी आहेत, तर आज तुम्ही खूप घरासाठी दिवसभर धावपळ करताय. पण उद्या जेव्हा तुमची हाडं बोलायला लागतील किंवा उद्या जेव्हा तुमचे हातपाय बोलायला लागतील, तर तेव्हा तुम्हाला खरंच सांगते, की मदत करणारं किंवा तुमचा विचार करणारं, तुमची विचारपूस करणारं, तुम्हाला कामात मदत करणारं असं कोणीही नसेल. तर म्हणून आजच वेळ आहे. आत्तापासून तुम्ही सुरुवात करा. जेव्हा तुम्हाला या गोष्टी कळतायत ना, मी म्हणेन तेव्हापासून आपण सुरुवात केली पाहिजे. स्वतःवर काम केलं पाहिजे आणि त्याची जी सुरुवात आहे ना, ती व्यायामापासून होते. तर हे जे मी तुम्हाला दाखवते ना, तर हे हॅबिट म्हणून हे ॲप आहे त्यांचं. आणि त्यांचे लाईव्ह सेशन असतात, म्हणजे यूट्यूबवरतीच असतं. तुम्ही एकदा रजिस्टर्ड केलं तर तुम्हाला त्यांच्याकडून नोटिफिकेशन्स येत राहतात. अक्षरशः पाणी पिण्याचे सुद्धा नोटिफिकेशन येतात, की तुम्ही किती किती वेळांनी सारखं पाणी पिलं पाहिजे. तुमच्या हेल्थ रिलेटेड काही गोष्टी असतील त्या तिथे सॉल्व केल्या जातात. तर मागच्या वेळेला पण मी सुद्धा तुम्हाला हे दाखवलं होतं. बऱ्याच जणींनी, बऱ्याच ताईंनी जॉईन पण केलं होतं. मला सांगा, ज्यांनी जॉईन केलं आहे आणि ज्यांनी खरंच कंटिन्यू केलं आहे, तर तुम्हाला त्याचे काय अनुभव आहेत ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. म्हणजे इतर लोकांनासुद्धा त्याचा तितकाच फायदा होईल. मी यांचं काहीही प्रमोशन करत नाही आहे किंवा काही नाही. मी सुद्धा स्वतः पैसे भरूनच त्यांचा जो कोर्स आहे तो मी करते. बऱ्याच ज्या लेडीज आहेत त्यांना अशा प्रकारचे कपडे घालून बाहेर जायला किंवा जिममध्ये जायला पण त्यांना ऑकवर्ड वाटत असतं, किंवा क्लास जरी लावला आपण एक्सरसाइजचा, योगाचा, तरी तिथेही आपल्याला जायला ऑकवर्ड वाटत असतं. तर म्हणून ही एक बेस्ट गोष्ट आहे, की तुम्हाला कुठेच जायचं नाही आहे. तुम्हाला तुमच्याच घरातला थोडासा वेळ ॲडजस्ट करायचा आहे. तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हाही टाईम मिळेल तेव्हा असं छान मोबाईल फक्त समोर ठेवायचा आणि त्यांच्या इन्स्ट्रक्शन्सनुसार तुम्हाला व्यायाम करायचे आहेत. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या बॉडीवरती काम केलं जातं, म्हणजे अप्पर सेक्शन, लोअर सेक्शन, आणि अगदी धावपळ वगैरे असं काहीच नसतं. मी असे कितीतरी एक्सरसाइजचे असे प्रकार बघितले, की अगदी पिळवटून काढतात. आणि म्हणजे इतकं बॉडीला इतकं हे केलं जातं, की अगदी घाम येईपर्यंत आपण करायचं, मगच आपलं वेट लूज होतं. मला सांगा, तुम्ही जोपर्यंत करताय तोपर्यंत ठीक आहे, पण उद्या तुम्ही सोडल्यानंतर काय? पुन्हा तुमचं शरीर तसंच होणार आहे. तर कुठलीही गोष्ट जी फास्ट येते किंवा फास्ट मिळते ती तितकीच फास्ट जाते सुद्धा. म्हणून तसं नको व्हायला. अगदी हळूवार आणि छोट्या छोट्या गोष्टींवरती आपण काम करायला पाहिजे. म्हणजे ती हळूहळू आपल्याला सवयी लागते
आपलं शरीर लवचिक व्हायला लागतं. व्यायामाचे किती सारे फायदे आहेत. फक्त शरीर बाहेरून जपून उपयोग नाही आहे. आपण फक्त वरून क्रीम लावणार, मॉइश्चरायझर लावणार, तुमचं शरीर बाहेरून खूप छान दिसेल, पण आतून जे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की आतून आपलं शरीर सक्षम असणं, हेल्दी असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर म्हणून जसं आपण आपल्या फॅमिलीची काळजी घेतो, तुम्ही जसं तुमच्या मुलांची काळजी घेता, घरातल्या लोकांची काळजी घेता, आपल्या घराची काळजी घेतो, तसंच तुम्हाला प्रायोरिटी म्हणजे तुम्ही स्वतः ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी असली पाहिजे. आणि अगदी काय दिवसभर आपल्याला या गोष्टी करायच्या नाही आहेत. दिवसातून काहीसा वेळ तुम्हाला काढायचा आहे आणि तो तुम्ही नक्कीच काढला पाहिजे. हे हॅबिटचं जे ॲप आहे ना, ह्याची जी सबस्क्रिप्शन फी आहे ती पण खूप मिनिमम आहे. म्हणजे आपण बाहेर जिममध्ये जातो, तिथे जिमचे महिन्याचे जे पैसे असतात, तर त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन खूप परवडेबल आहे. कुठलीही गृहिणी हे जॉईन करू शकते आणि याच्यामुळे तुमचं शरीर बघा लवचिक राहतं, मेंटेन राहतं. दुसरी गोष्ट म्हणजे की खाणं-पिणं, तुमचं खाणं-पिणं कसं असलं पाहिजे, सकाळी नाश्त्यात तुम्ही काय केलं पाहिजे किंवा काय-काय खाल्लं पाहिजे आपल्या शरीरासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला नसते. आपण काहीही सटरफटर खात असतो आणि मग आपण म्हणतो की मी किती व्यायाम केला तरी माझं वजनच कमी होत नाही, माझे पायच दुखत आहेत, माझी कंबरच दुखते. पण प्रत्येक गोष्टीची एक म्हणतात ना की पद्धत असते करण्याची. फक्त व्यायाम करून होत नाही. त्याच्या जोडीला तुम्ही तुमचं रोजचं रुटीन कसं आहे, सकाळपासून तुम्ही काय खाल्लं पाहिजे, कसं किती वाजता झोपलं पाहिजे, किती वाजता उठलं पाहिजे, ह्या सगळ्या सवयी आपण जोपर्यंत आपल्या शरीराला लावणार नाही ना, तोपर्यंत आपलं शरीर जसं मी म्हणते ना हेल्दी हे राहणारच नाही. तर मग एक बाजू फक्त होते आणि दुसरी बाजू रिकामी राहते असं होतं. तर तसं नको व्हायला. आता इथे मी जे सूर्यनमस्कार करते ना, तर मी एकदम हलक्या पद्धतीने करते, कारण मला पाठीचा थोडासा त्रास आहे सध्या आणि मला तो त्रास घालवायचा आहे. आणि ही माझी म्हणजे माझ्या मनातली मी प्रबळ इच्छा असते, की कुठलाही आजार पाळायचा नाही. त्या आजाराला शरीर आहे, आजारी पडणारच आहे, काही ना काही दुखणं येणारच आहे. पण ते मला पाळायचं नाही आहे. मला त्याच्यावर ओव्हरकम करायचं आहे. मला माझं शरीर हेल्दी करायचं आहे. हे जर तुम्ही तुमच्या मनात ठाम केलंत ना, तर बघा कुठलाच आजार तुम्हाला म्हणजे दीर्घ काळापर्यंत त्रास देऊ शकत नाही. तुमचं शरीर आणि मन दोन्हीही फिट राहतं आणि त्याचा चांगला परिणाम तुमच्या घरामध्ये सगळ्यांवर दिसून येतो. तुम्हाला एक गोष्ट सांगते, जे तुम्ही कराल ना ते बघा हळूहळू तुमच्या घरातली सुद्धा फॉलो करायला सुरू होतात. सुरुवातीला काही लोकं नावं ठेवतील, काही लोकं बोलतील, पण नंतर त्याचे जे फायदे आहेत ना ते जेव्हा दिसायला लागतील ना, तेव्हा ते स्वतःसुद्धा ते करायला लागतात. आताची जी जनरेशन आहे तर ती पण खूप हेल्थ कॉन्शियस आहे. तर म्हणून जर माझी आई करते, तर मुलीसुद्धा किंवा मुलंसुद्धा आपल्याकडे बघून त्या गोष्टी करायला लागतात. आजकाल मुलं बाहेरचं खाणं, जंक फूड याच्यामुळे मुलांचं वजन खूप वाढलं आहे. स्पेशली मुलींचं मी सांगेन, की मुलींचं वजन खूप वाढतं. त्याच्यामुळे PCOD वगैरे सारखे त्रास म्हणजे पिरियड्सचे त्रास आत्तापासून मुलींना सुरू होत आहेत. आपल्या वेळेला म्हणजे आपल्याला तो त्रास कधीच नव्हता किंवा कारण आपलं खाणं-पिणं वगैरे सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. पण आत्ताचं जे त्यांचं लाईफस्टाईल आहे ते खूप वेगळं आहे. तर ते फक्त खाणं बदलून नाही, तर त्यांनी प्रॉपर व्यायाम करण्याची सुद्धा तेवढीच गरज आहे. आता मी हे करते ना, तर माझं बघून निष्ठासुद्धा करते. तिने स्वतः एक वेटचं मशीन मागवलं आहे आणि त्याच्यावरती आठवड्याला वेट करते. मग तिच्यासोबत मीही करते आणि ही सवय तुम्हीही लावून घ्या. बघा आपलं वजन किती आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. फक्त डॉक्टरकडे किंवा इकडे-तिकडे गेल्यावरती आपण चेक करतो आणि तेवढ्यापुरतं आपल्याला ते वाटतं, नंतर आपण पुन्हा विसरतो. तर तुम्हाला प्रॉपर जर तुम्हाला म्हणजे वेटकडे, तुमच्या शरीराकडे लक्ष द्यायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आपलं वजन बघून घाबरून जायचं नाही, त्याच्यावर काम करायचं, की मला आता हे माझं वजन इतकं झालं आहे, तर मला आता ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. माझ्या खाण्यापिण्यातून, माझ्या व्यायामातून मी माझ्या सगळ्या बाकीच्या गोष्टींना कंट्रोल करू शकते. हा विश्वास तुम्हाला व्यायाम नियमित करत असाल ना, तर मी नक्की सांगते, की सगळ्या गोष्टींना आपण तोंड देऊ शकतो किंवा सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊ शकतो. 5. Switch. Stretch. Stay there. And 5 times. 1,
Relax. Lie down on your back. Feet keep later. तर इथे कशा प्रकारे ते आपल्याला सांगतात तर ते मी तुम्हाला दाखवलं की खूप छान प्रकारे एक्सप्लेन करतात. ज्यांना म्हणजे ज्यांचं वय जास्त आहे थोडंसं किंवा ज्यांना काही त्रास आहे तर त्यांनी कशा प्रकारे काय करायला पाहिजे. जे यंग आहेत त्यांनी थोडंसं फास्ट मोशनमध्ये करायचं आहे. असं सगळं व्यवस्थित प्रॉपर सांगतात. इथे तुम्हाला कोणी ओरडणारं नसतं की तुम्ही करत का नाही आहेत किंवा मध्ये तुम्हाला वाटलं की काही प्रॉब्लेम आहे, पिरियड्स आहेत किंवा काही दुखतं आहे वगैरे, तर तेव्हा तुम्ही रेस्ट घेऊ शकता. तेव्हा तुम्ही छान दुसरं प्राणायाम वगैरे असं काही करू शकता. जेव्हा तुम्ही ॲब्सेंट असतात तेव्हा ते स्वतःहून तुम्हाला मेसेज करतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीची ते काळजी घेतात. तर त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं. आता मधले काही दिवस मला पण थोडासा पाठीचा त्रास होत होता, पाय दुखत होते, तर मी तेव्हा मध्ये स्किप केलं होतं. पण त्याचा अर्थ असा नाही की एकदा सोडलं म्हणजे सोडलं. तुम्हाला स्वतःला मोटिवेट करता आलं पाहिजे. फक्त आज माझा व्हिडिओ बघितला, लगेचच तुम्ही जॉइन केलं, मग 1 आठवडा कराल आणि नंतर परत सोडून द्याल, असं नका करू. कुठलीही गोष्ट करणार ना, तर ती पहिले स्वतःसाठी करा. कोणी करतंय म्हणून मी केलं पाहिजे, असं नका करू. तुमच्या शरीरासाठी तुम्हाला या गोष्टी करणं खूप 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 गरजेचं आहे. आता ज्या म्हणजे माझी आई असती किंवा माझ्या आईच्या वयाच्या ज्या लेडीज आहेत ना, तर त्यांना सांगणं आणि त्यांना समजवणं खरंच खूप कठीण होऊन जातं. पण तुम्ही त्यांच्याकडे बघा, की ते आयुष्यभर घरातलं कामच करत आलेत. पण आज त्यांची हालत कशी आहे. म्हणजे आता आपण जसं म्हणतो, एक्सक्यूज देतो, की घरातले कामं केले तर व्यायाम होऊन जातो. पण तसं त्यांचं शरीर राहतं का? नाही राहत. प्रत्येक स्त्रीला बघा कमरेचा, पायाचा, गुडघ्यांचा त्रास आहेच आहे. तर म्हणून त्यांनी जर त्यांच्या वयामध्ये, चांगल्या वयामध्ये जर त्यांनी शरीरावर काम केलं असतं ना असं, दिवसातला अर्धा तास फक्त असा स्वतःसाठी दिला असता ना, तर आज ही सगळी जी दुखणी आहेत ना, ती घेऊन त्या बसल्या नसत्या. व्यायामाचे बघा किती फायदे आहेत. आपले शरीर तंदुरुस्त राहतं, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, वजन नियंत्रणात राहतं, मन प्रसन्न राहतं, आपलं हृदय निरोगी राहतं, झोप चांगली लागते, तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर म्हणजे एकाग्रता वाढते आणि मुळातच तुमचं आयुष्य निरोगी आणि दीर्घ होतं. Grateful for how many people can we be grateful for? So I'm giving you 2 minutes. I want you to do at least, if you can do 50, amazing. If not 50, at least 30. Okay? You can say thank you to literally your people around you, house, nature, so many things that you get inside your home. Sabko thank you bolo. And count. These are all our blessings that we have received. Maybe it's a gentle struggle, but still continue. थोड़ा मुश्किल लग सकता है, but फिर भी आप just be in that state that I want to do more and it will start coming more. जैसे जैसे आप और सोचते रहेंगे और आपको याद आता रहेगा कि अच्छा, and say thank you to even smallest of the things. Okay, say thank you to your mat also. Say thank you on the place that you're sitting right now. उसको भी thank you बोलो. Count on your fingers. Take a deep breath in and breathe out. And mentally, let's chant 3 times. I am healthy, I am happy. मन में 3 बार संकल्प ले, मैं स्वस्थ हूँ, मैं खुश हूँ. And slowly and gradually, you may open your eyes. धीरे धीरे जब भी आपका मन करे आंखें खोल सकते हैं. Okay, a big thank you from me to all of you. We have almost 17 lakh people who have signed up for our free program starting on 8th. Almost 17 लाख लोग हैं जो
8 तारीख से जो हमारे साथ हमारा फ्री प्रोग्राम करने वाले हैं उसमें ऑफ कोर्स आप लोगों का सबसे बड़ा योगदान रहा है। तो आज अगर आपने किसी को थैंक यू बोला है और वो शायद योगा रेगुलरली नहीं कर पा रहे या उन्होंने किया ही नहीं है, तो उनको आप जब आप टुडे लिखोगे तो आपको एक मैसेज आएगा, वो आप उनको जरूर से फॉरवर्ड कर दीजिए, ठीक है? So definitely forward after you write today. So we have made so every day I'm assuming you are writing today and you are seeing those beautiful posters the team is making for all of us. तो टीम रोज रोज एक नया नया पोस्टर बनाती है, बढ़िया बढ़िया एकदम। तो आप आज भी लिखिएगा, आपको अच्छा लगेगा और आप वो दूसरों को भेज सकते हैं, ठीक है? तो अगर आज किसी को थैंक यू बोला है और अगर वो नहीं कर रहे रेगुलरली, तो उनको बस टच कर लो ऐसे कि अच्छा देखो ये हो रहा है, कर लो। फोर्स नहीं करना है किसी को, जस्ट इन्फॉर्मेशन पहुंच जानी चाहिए कि हो रहा है, उनका मन करेगा। आप अपना अनुभव जरूर शेयर कर सकते हैं, मुझे ऐसा लगा, मुझे वैसा लगा, मेरा अच्छा हुआ, मेरा ये हुआ, एनर्जेटिक लग रहा है, खुश लग रहा है, जो भी आपको लग रहा है, मजा आ रहा है, तो वो आप उनको बताइएगा और इंस्पायर करिए, पुश मत करिए, ठीक है? So definitely motivate more people around you to become regular, and it's a good thing that we can do for people around us. Let's end with Nadi Shodhan Pranayam. Breathe out, starting with the left side. Breathe in. From the right side, breathe out. Right side, breathe in. Left side, breathe out. तर सगळ्यांना शुभ प्रभात आणि गुड मॉर्निंग. तर मागच्या वेळी पण मी तुम्हाला हॅबिटचं हे शेअर केलं होतं की हॅबिटचं हे जे योगा सेशन असतात खूप 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 यूजफुल, खूप मस्त आणि खूप छान होतं. स्पेशली मला का आवडतात माहिती आहे का, की रोज काहीतरी वेगवेगळं ते आपल्याला सांगतात आणि काय काय ज्या गोष्टी आहेत एक्सरसाइजच्या, योगाच्या, तर त्या अगदी त्या बोलतात ना अगदी लहान लहान मुवमेंट्स आहेत, पण त्या इतक्या फरक आणतात आपल्या शरीरामध्ये, आपल्या मेंदूमध्ये, की तुम्हाला कळणारही नाही. आणि जसं म्हणतात ना की थेंबे थेंबे तळे साचे, तर तसं रोज तुम्ही थोडा थोडा वेळ, तुम्हाला जसा वेळ मिळेल, त्यांचे भरपूर सेशन असतात. सकाळी 6:30 वाजल्यापासून ते 8:30 वाजेपर्यंत, त्यानंतर संध्याकाळीसुद्धा सेशन्स असतात. तर तुम्ही एकदा त्यांचं तिथे रजिस्ट्रेशन वगैरे केलं ना, तर तुम्हाला त्यांचे टायमिंग्स वगैरे पण माहिती पडतील. प्लस त्याच्यामध्ये आपल्याला तुमचं डाएट कसं असलं पाहिजे, खाणं-पिणं काय असलं पाहिजे वगैरे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये सांगतात. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला खरंच माहिती नाही आहेत, मला तरी असं आवडतं की ते आपण माहिती करून घेतलं पाहिजे आपल्या शरीरासाठी. बघा, सगळ्यात मोठी जी तुमची संपत्ती आहे ना, ते तुमचं शरीरच आहे. खूप 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 लेडीज, जेंट्स खूप आळशीपणा करतात या गोष्टीसाठी, पण जे आपल्या शास्त्रांमध्ये किंवा ज्या आपल्या आधीच्या ऋषीमुनींनी वगैरे सगळ्यांनी जे सांगितलं आहे की योगा करणं, एक्सरसाइज करणं का एवढं महत्त्वाचं आहे. तुम्ही एवढा वेळ किंवा एवढे पैसे आपले आज आपण धावपळ करतो आहे आणि नंतर तेच पैसे कमवून तेच आपण हॉस्पिटलला, डॉक्टरांना भरण्यापेक्षा तुम्ही तुमच्या रोजच्या धावपळीच्या रुटीनमधून सुद्धा तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या शरीरासाठी हा वेळ देणं खूप 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 गरजेचं आहे. तर आता सोमवारपासून म्हणजे 8 तारखेपासून त्यांचे फ्री सेशन चालू होणार आहेत. तर तुम्हाला ज्यांनाही पहिले पैसे भरायचे नसतील, चेक करायचं असेल, बघायचं असेल, तर तुम्ही पहिले जॉईन करा. आणि फ्री सेशन ते पण 21 दिवसांचं फ्री सेशन आहे. तर यापेक्षा म्हणजे चांगलं काय आहे, मी म्हणेन की कुठल्याही गोष्टीची सवय लावायला आपल्याला 21 दिवस खूप कामात येतात. तर म्हणून माझी सगळ्यांना रिक्वेस्ट असेल की प्लीज नक्की तुम्ही हे फ्री सेशन तरी ॲटलिस्ट जॉईन करून बघा. तुमच्या शरीराला चांगल्या सवयी लावा आणि सगळ्यांचं आरोग्य आणि सगळ्यांचं आयुष्य असंच छान, निरोगी आणि मस्त असू दे, आनंदी असू दे. तर ही स्वामींकडे प्रार्थना. तर आजची माहिती आणि आजचा विषय, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, हाईप नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कोण कोण व्यायाम करतं आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं, कोण कोण खरंच व्यायाम करतं आहे, कोण कोण नाही करत आहे आणि त्याचे काय दुष्परिणाम त्यांना खरंच भोगावे लागतात. तर चला पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.